नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार, पण आमच्यासाठीचा शनिवार रविवार टाईपच आहे, कारण निखिलला चक्क 8 दिवस सुट्टी आहे आणि इकडे बापलेकीची काबर रडरड चालू आहे. बेटा ते गार उडायचं असतं मग जेवायचं असतं. सकाळी आमच्याकडनं भूक अजिबात कंट्रोल होत नाही. तिला तो चमचा वाटीत जाईपर्यंत पण अजिबात असं म्हटलं खाऊ घालते ती. ओके, तर सखी झाली आहे नॉर्मल. आणि आज आमच्याकडे नाश्त्याला आहेत आप्पे. ते आप्पे जे कोल्हापूर मंदिराच्या बाहेर राहतात. मी 3 वेळेस 3 वेगळ्या ठिकाणी आप्पे खाल्ले, तिघांकडनं रेसिपी काढून आणली. तर उडदाची डाळ, तांदूळ, साबुदाणा आणि रवा पण ॲड करता. बट मी विचारायचं विसरली की रवा रात्री भिजवताना घालतात की सकाळी घालतात. सो मी रवा अवॉइड केला आहे. बट मी उडदाची डाळ, तांदूळ आणि साबुदाणा एकत्र भिजवला आहे. उडदाची डाळ काळी अशी दिसते कारण ती घरची, त्याच्यामुळे ती अशी सोललेली नसते, ती काळी काळीच असते. तर ती ही आहे आणि ते गरम पाण्यात दळायचं आहे हे पाणी काढून. मुळात आम्हाला कोल्हापूरच्या मंदिरात आणि ज्योतिबाकडे दोघीकडे आम्हाला नारळ मिळाले त्या सखीमुळे. तर ते आम्हालाच यूज करायचे होते. तर त्याची चटणी करायची. तर चटणीला सोबत काय करायचं म्हणून मग आप्पे ठरले, कारण निखिलला पण ते प्रचंड आवडतात. निखिल मोस्टली ते सांबारसोबत खातो, सो सांबार पण करेल, चटणी पण आणि आप्पे पण. तुम्हाला पण दाखवते लास्टला कशी होते रेसिपी. ते म्हणजे जुगाड नीट बसतोय की नाही, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे होतात की नाही. कारण त्यांचे आप्पे ना एकदम असे लुसलुशीत होते, आतून असे चिगट चिगट पण होते आणि छान होते. एकदम असे कडक कडक नव्हते जे मी मिश्र डाळींचे करते त्या टाईप नव्हते. सो बघूयात आज हे असे कसे होतात. त्याचबरोबर आज आमचा सोफा पण आला तर येईल. आम्ही ते फर्स्ट बघून आलो होतो, जेव्हा फ्रेम केली होती तेव्हाच त्यांनी आम्हाला कॉल केला होता की फ्रेम येऊन बघून जा की नक्की सागवान लाकडाचीच आहे, तुम्हाला हवी तशीच आहे. तर आम्ही परवा जाऊन ते बघून आलो होतो. त्यांनी काल कुशन्स ॲड केले आहेत. आज पुन्हा आम्हाला एकदा व्हिजिटला बोलवलं आहे की आम्हाला काही कमी जास्त वाटतं आहे का. जर ओके असेल तर आज डिलिव्हर होईल आणि ह्या गाद्या वगैरे शिफ्ट होतील. शकूचा जेव्हा झाला चालू आहे. ती ॲक्च्युली अजिबात त्रास देत नाही, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि सकाळची जबाबदारी पूर्ण आमच्या पप्पाची असते, कारण तेवढ्या वेळात माझी बरीचशी कामं आवरली जातात. आणि आता तर 8 दिवस सुट्टी, त्याच्यामुळे पप्पाला थोडं अजून एक्स्ट्रा कामं करावी लागणार आहेत माझ्या मदतीला. सो स्टे ट्यून. एवढं सगळं ट्राय करून आप्पे अजिबात चांगले झाले नव्हते, म्हणजे ते कोल्हापूर स्टाईल तरी झाले नव्हते. इतके वाईट आप्पे खाल्ले आम्हीच केलेले. बट आय डोंट नो, काहीतरी चुकलं. मे बी ते रवा त्यांनी सांगितलं होतं तो मी टाकायला हवा होता ॲटलिस्ट ते करायच्या वेळेस तरी. कारण कसं होतं निखिल, फर्स्ट टाइम एवढे वाईट आप्पे झाले. निखिलला खूप आवडतं आणि खाल्ले तरी त्यांनी, म्हणजे फेकून द्यायसारखे नव्हते. बट ते चव चांगली होती. चव चांगली होती, बट ते माझ्याकडनं जरा जास्त चिकट होऊन गेले होते. सो मे बी इट्स बिकॉज ऑफ साबुदाणा. हां, माझ्याकडनं मे बी प्रमाण चुकलं. आता जर कोणी कोल्हापूरचे असेल, त्या आप्प्यांचे प्रमाण प्रॉपर माहीत असेल तर प्लीज कमेंट करा. म्हणजे मी करते डाळीचे वगैरे, ते एकदम छान होतात. बट मला हे आवडले होते जे ते मंदिराबाहेर विकतात, म्हणून म्हटलं तसं ट्राय करून बघू. बट थोडं चुकलं ते. आणि लुक ॲट सखी. सखी इकडे बघ. सखीलाच पहिल्यांदा असे गोंडे घातले तुम्ही छोटे छोटे. आणि आम्हाला इतकी आतुरता असते ना बाहेर काय दिसतंय काय नाही ते बघायची. बाबू हाय कर, हाय कर. ए सकुड्या हाय कर ना. नाही, हाय हाय असंच आहे तिकडे बघून. आणि तिला ना आता वस्तू खाली टाकता येते, त्याच्यामुळे ती मुद्दामून वस्तू खाली टाकते. मला उचलायला लावते, मी नाही उचललं का पूर्ण डोकं खाली टाकून बघते की तिला उचलता येते की नाही. आणि परत दुसरी वस्तू घेते आणि परत खाली फेकते. तर आम्ही आता पत्के खाऊ. बर्थडे झाल्यानंतर आईचे पत्के खाऊ असं काही वागलो तर. बट सध्या ते अजिबात इंटरेस्टेड नाही. तिला बाहेर काय गंमत चालू ते सगळं बघायचं आहे का. मला सोलकढी प्रचंड आवडते, प्रचंड म्हणजे त्याला काही मापच नाही. मी घरी पण बऱ्याच वेळेस करते. हा माणूस मला किती वेळेस बाहेर घेऊन येतो, कधीच देत नाही कुठून घेऊन. पण आम्ही आता जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो, तिथे परबमध्ये सखीला फार आवडली होती. सखी मागून मागून पित होती, तो बाबाच घेऊन आला. आणि त्याची पोरगी बघा. माझ्या वेळेस नव्हता सुचत तुला. मला इतकं आणि त्याने आणली, मला वाटलं मला आणली. मी हात पुढे गेले, युएस लाईक थांब सखीला पिऊ दे. आता 2 घोट काय, शेवटचे 2 घोट देतोय ते तुझ्या लेकीलाच. घे 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 ना. दे तिला. असे असतं, असे नवरे बदलतात. आणि लुक ॲट दिस, मागून मागून. पण हे आम्हाला तिचं खूप आवडतं की भूक लागलेला ती धिंगाणा करते आणि ती पोटभर खाते.
तिला असं मागे मागे पळून तरी अजून तरी खाऊ नाही घालावं लागलं आम्हाला जास्त. संपली सखी संपली, आता नाही ना, बस संप आता. सो आरडून ओरडून हक्काचं खाते ती, कुठेही असो, कोणाच्याही घरी असो. किंवा कालच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असेल, ती किचनमध्ये येऊन माझ्यावर ओरडत होती. आज सकाळी पण तिचं ते थंड होत नव्हतं, ती निखिलवर एवढी ओरडत होती की दे पटपट म्हणून. सो सध्या तरी काही त्रास नाही. जे मला सगळे सांगायचे की खूप त्रास देतात लहान मुलं खायला. आली होती मध्ये एक फेज 5-6 दिवसाची, जेव्हा सखीने आम्हाला त्रास दिला होता. मे बी ती आजारी पण होती, तिला चवच नव्हती लागत कशाची. बट आता ती एकदम ओके झाली आहे. ॲक्च्युली मी सखीला इतकं गोड तयार केलं होतं, आम्हाला तिला मॉलला न्यायचं होतं कारण आता क्रिसमसचं डेकोरेशन आहे. म्हटलं गोड गोड फोटोज क्लिक करू तिचे. बट निखिल जेव्हा सोफा बघायला गेला होता, म्हणजे चेकच करायचा होता. बट ते बोलले की लगेच डिलिव्हरी देतो. मग आम्ही परत घरी आलो. तर आता 2 सीटर तर आला आहे, 3 सीटर बाकी आहे. हॉल आमचा इतका रिकामा दिसतोय, जसं नवीन घराचं असतं ना, पूर्ण रिकामा रिकामा त्या टाईप. बट बघूयात आता, दुसरा सोफा आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. एवढा लवकर सोफ्याची डिलिव्हरी आम्ही एक्सपेक्ट केली नव्हती. बट त्याने टाईमच्या आत तो डिलिव्हर केला आणि अगदी जसा हवा आहे तसा डिलिव्हर केला. सो वी वर हॅपी की यार चला, गुंतवणूक करून काही चूक नाही केली आम्ही. कट टू डे 2. कालचं म्हणजे सोफा दाखवायचं राहून गेले माझ्या लक्षात, बट ब्लॉग संपण्याआधी मी नक्की दाखवेल. तर आज पण आम्हाला जायचं होतं मॉलला, बट आज भीमथडी जत्रेचा शेवटचा दिवस आहे. तर म्हटलं आधी तिकडे जाऊयात, कारण ते मेन आहे. ते लहान बाळांच्या खायचे पण बरेचसे पदार्थ आहे असं मी शुभांगीच्या ब्लॉगमध्ये बघितलं. सो मी तिकडे चालली आहे आत्ता तरी. आणि मे बी तिकडनं लवकर आलो तर निखिल मला मॉलला नेईल रे. येस, कारण की आज गर्दी पण खूप असेल क्रिसमसची. बट ठीक आहे, यात्रेला जाणं जास्त गरजेचं आहे. पापा नाही का, कधी कधी मम्मा किंवा आई. किती वाईट आहे ना हे. दिवसभर आई सगळं करते. आईने जॉब सोडलाय तुझ्यासाठी, जॉबलेस झाली आई तुझ्यासाठी. आणि आम्ही असं काहीच प्लॅन नाही केलं. बट आज ब्लॅक झालोय तिघं पण. गोड दिसतोय तिघं पण. तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. सुट्टी आणि जत्रेचा शेवटचा दिवस म्हणून वाटलं होतं की गर्दी असेल, बट ती इतक्या प्रमाणात असेल हे इमॅजिन केलं नव्हतं. नशीब रवी भाऊजी आणि प्रिया आधी गेले होते, त्यांनी आमचे तिकीट काढून ठेवले होते. त्यामुळे आम्हाला त्या लाईनमध्ये तरी उभं राहावं लागलं नाही. गेल्या आधी खायवर हल्ला केला आणि मग शॉपिंग केली. तिथे सबस्क्रायबर भेटले आम्हाला आणि आम्हाला खूप छान वाटलं. वाईट गर्दी होती भीमथडीच्या जत्रेला. आम्ही जवळजवळ 2-1 वाजता आत घुसलो होतो आणि 4:30-4:45ला बाहेर निघालो. आणि ह्यावेळेस असं काही विशेष नाही वाटलं. जशी मागच्या वेळेस आम्ही बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या घरासाठी, त्या यूज नाही केल्या अजून, कारण की आम्हाला लाईट्स वगैरे तशी मिळाली नाही आहे. खूप लॅम्प्स वगैरे, नंतर चादरी, दुलई अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. ह्यावेळेस तसं खूप काही गोष्टी नाही दिसल्या. खायच्याच सगळ्या होत्या, सगळे गृहउद्योग होते, खायच्या गोष्टी होत्या. तर निखिलला मिळाल्या बऱ्याच गोष्टी. त्याला बाजरा आमटी मिळाली, कडक भाकरी मिळाली. परत अजून तू काय घेतलं निखिल? कोणती बर्फी ती? कवठाची बर्फी, जी मला नाही आवडत बट त्याला खूप आवडते, मग त्याने ती पण घेतली आहे. सखीसाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या खायच्या, पोंगे वगैरे नाचणीचे. तर बेसिकली त्या दोघांसाठी खूप छान होतं खायचं प्यायचं. पुन्हा नॉनव्हेजवाल्यांसाठी तर ट्रीटच होती तिथे, इतकं काही काही खायला होतं. माझ्यासाठी फक्त थालीपीठ आणि मासवडीची थाळी असे 2-3च प्रकार होते. उकडीचे मोदक होते, बट तिथे खूप मोठी लाईन होती. जवळजवळ 50 नंबर होते. बट त्यांनाच सखीची कीव आली, मग त्यांनी मला एक मोदक काढून दिला. आणि दुसरीकडे अजून एका ठिकाणी मोदक होते, तिथून मी घेऊन आले पार्सल 6. बट म्हणजे घरी येऊन उकडायचे होते. बट मला असं वाटतं की मी ती चूक केली, कारण घरी येईपर्यंत ते खोबरं असं कोरडं होत जातं. बट ठीक आहे, मी सखीला आवडतं म्हणून आणलेत ते. आणि मुळात मला पण एक खूप छान साडी मिळाली माहेश्वरी सिल्कची. आता तर नाही दाखवू शकत, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी घरी गेल्यानंतर ती ओपन करून दाखवेल. ॲक्च्युली मला काळी साडी घ्यायची होती संक्रांतीसाठी, बट काळा कलर नव्हताच. त्यांच्याकडे 100 पीस होते, त्याच्यातले 20 उरले होते. त्यातही माझा एक आवडीचा कलर होता, जो मला निखिलला लांबूनच आवडला. सो मी ती एक साडी घेतली. साडी मी प्रदर्शनात पहिल्यांदा घेते, याआधी कधीच नव्हती घेतलेली. बट मला आवडली तर मग मी घेऊन आली आहे. आता आम्ही मॉलला आलो होतो, बट 2 तास वेटिंग आहे. आणि शक्कू अशी छान झोपली आहे. मग त्याच्यामुळे मेकअप वगैरे केला होता. बट त्याच्यामुळे निखिलला म्हटलं जाऊ दे घरी जाऊयात, कारण सखीचे नको हाल व्हायला. बट तो स्टील पार्किंग का शोधतो, आय डोंट नो. तर असं काहीतरी सुरू आहे. घरी जाऊन दाखवेलच मी काय काय घेतलं आहे. काय झालं? सो स्टे ट्यून. आणि हो, मला माहिती आहे की मी काल सोफा दाखवायचा राहिला आहे,
तर मी आज घरी जाऊन तुम्हाला सोफा पण दाखवते की मी कसा घेतला आहे, कितीला गेला आहे, कुठून घेतला आहे, प्राईजमध्ये किती डिफरन्स पडतो. हे सगळं निखिलच्या डोक्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला चांगल्या मिळतात. का माझ्या डोक्यामुळे रे? दोघं पण. सो स्टे ट्यून. आणि खरे परिश्रम सुरू झाले ते म्हणजे मॉलला गेल्यानंतर. पहिल्यांदा लाईनमध्ये राहून एंट्री केली आम्ही मॉलमध्ये. इतकी प्रचंड गर्दी, भीमथडीच्या दुप्पट तिप्पट गर्दी होती. आम्हाला काहीही घ्यायचं नव्हतं तरी आम्ही का गेलो हे आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. बट सगळे जात आहे म्हणून आम्ही गेलो. फायनली आम्ही गेलो मॉलला. आम्हाला कारण का पार्किंगमध्ये जागा दिली. म्हणजे तिथले एक गॅरेजवाले दादा होते, ते म्हणे लावा इथे गाडी, कुठे पुढे जातात. सो काइंड ऑफ हिम की त्यांनी आम्हाला जागा दिली ना आम्ही गेलो मॉलमध्ये. पण इतकी प्रचंड गर्दी, भीमथडीची अख्खी जत्रा इथे होती, त्याच्या दुप्पट तिप्पट गर्दी होती. पहिल्यांदा मॉलमध्ये लाईन लावून गेलो आम्ही. माहीत नाही का गेलो, घेतलं तर काहीच नाही. आय थिंक तिथले जवळजवळ 70-80% लोक फक्त फोटो काढायला आले होते, इन्क्लुडिंग मी आणि निखिल ॲज वेल. आम्ही पण सगळेचे फोटोज काढायला गेलो होतो. फोटो तर काही काढता आले नाही, घेतलं तर अजिबात काही नाही. पण 2-2.5 तास तिथे घालवून आलो आहे आम्ही, कारण गर्दीच इतकी होती की कुठे घुसावं, कुठून बाहेर पडावं काहीही कळत नव्हतं. बट एक छान गोष्ट झाली भीमथडीच्या जत्रेत पण आणि मॉलमध्ये पण. आम्हाला आमचे सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स भेटले आणि आम्हाला खूप भारी वाटतं. म्हणजे त्यांना आम्हाला भेटून जेवढं छान वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्त आम्हाला छान वाटतं जेव्हा त्यांना माहीत असतं की सखीला टाटा येतो, सखी बोलते, सखी काय करते, ते सखीला आवाज देतात, सखीशी खेळतात, सखीमुळे आम्हाला ओळखतात. इतक्या लहान वयात तिच्यामुळे आम्हाला थोडीफार ओळख मिळते. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या दोघांसाठी. अदर दॅन दॅट सोफा दाखवायचा होता जो राहून गेला होता, आता तो दाखवते. सो जो तिकडे घेतला आहे तो 2 सीटर आहे आणि इथे इथे मी बसली आहे हा 3 सीटर आहे. सोफ्यासाठी आम्ही बरंच फिरलो. हा सेम सोफा आम्हाला एका ठिकाणी इथे जे बानेर साईडला आहेत जे मॉल, तिथे आम्हाला 60,000ला सांगितलं होतं की एंड ऑफ सेलमध्ये कमी करून देऊ, मग तो तुम्हाला 57मध्ये जाईल. असं पण तो 60चा नाही आहे, तो महागाचा आहे. बट आम्ही एंड ऑफ द इयर चालू आहे म्हणून आमचं सेल वगैरे सुरू आहे. आम्ही खूप दुकानं फिरलो, कधी काय प्राईस सांगितली, कधी काय प्राईस सांगितली. लास्टला आम्ही वाकडच्या एका दुकानात गेलो जिथे आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो. मी प्रेग्नेंट होते तेव्हा आमचं चालू होतं की सोफा घेऊयात, डायरेक्ट खाली बसता येत नाही म्हणून. तर तेव्हा त्या दुकानात गेलो होतो, परत त्याच दुकानात गेलो. ते त्यांचं स्वतःचं दुकान आहे मागच्या जवळजवळ 20-25 वर्षापासून. तर ते काही कुठे पळून जाणाऱ्यातले नाही आहे की सोफ्याला काही झालं तर. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी गेल्या आणि ह्या सोफ्याची प्राईस फार कमी सांगितली. मग आम्हाला झालं की एवढा डिफरन्स कसं काय. आणि त्यांनी सांगितलं की फ्रेमची गॅरंटी 10 वर्ष आणि फोमची गॅरंटी 5 वर्ष. आणि आम्ही इकडे जिथे ते 57,000ला सोफा घ्यायला ऑलमोस्ट रेडी झालो होतो, तिथे आम्हाला फ्रेमची गॅरंटी 5 वर्ष आणि फोमची गॅरंटी 3 वर्ष दिलेली होती, 50 mm फोमची. तर मग आमचं कन्फ्युजन असं झालं की नक्की काय घोळ आहे हा, एवढा कसं काय डिफरन्स पडू शकतो. मग त्या दादांनी आम्हाला समजून सांगितलं की असं असतं तसं असतं. मग आम्ही परत जिथे 60,000 आम्ही त्या दादाकडे आलो. त्यांना म्हटलं हा सोफा आम्हाला ह्या प्राईजमध्ये तिकडे मिळतो आहे. आणि ते इतके गोंधळले. ते आम्हाला बोलले चलो 57 का मैं आपको 47 में छोड़ता हूँ. नंतर बोलले की चलो बैठते थोड़ा और कम हो जाएगा. मग निखिलला वाटलं की नाही यार उगाचच मार्जिन खाता आहे म्हणून आम्ही त्या पहिल्या दादांकडे गेलो आणि त्यांना काही घेणं देणं नव्हतं. जेव्हा आम्ही उठून गेलो आणि त्यांनी आम्हाला फोर्स केला नाही की या उठ बसा घ्या. तर मग तो पण अंदाज आला आणि मग तिथे जाऊन आम्ही हा सोफा बुक केला. त्यांच्याकडे ब्ल्यू कलर होता बट निखिलला असला कलर हवा होता काहीतरी वेगळा. आणि हा काय आम्ही परमनंट नाही घेतला आहे ऑनेस्टली सांगतो, कारण आम्हाला वर्षभरात नवीन घरात शिफ्ट व्हायचं आहे, तिथे सगळं प्रॉपर वेगळं करायचं आहे. हा मी या दृष्टीने घेतला की हा आम्हाला सिन्नरच्या घरातही ठेवता येईल वरती आमच्या बैठकीच्या खोलीत. तर त्याला अनुसरून असा कलर घेतला आहे आम्ही. तर हे झालं. त्यानंतर आज आम्ही भीमथडीच्या जत्रेत गेलो होतो. खूप सारी खरेदी केली आहे खाण्याची. मी एकटीच घेतली आहे वस्तू नेसण्यासाठी, तर तुम्हाला ती दाखवते आता. तर मी ही सुंदर साडी घेतली आहे माहेश्वरी सिल्क. खूप छान आहे. ॲक्च्युली माझ्याकडे माहेश्वरीमधली कोणतीच साडी नव्हती. ह्या हँडलूमच्या साड्या आहेत आणि ह्या खूप सुरेख दिसतात आणि मला ती खूप आवडली होती. ही लावलेली होती त्यांच्याकडे. याच्यात कलर्स पण बऱ्यापैकी होते आणि मला एक आवडला पण होता मजेंटा, एक लव्हेंडर पण छान होता. बट निखिलला हा आवडला सो हा फायनल केला. अशी मला ब्लॅक होती कारण संक्रांत येते, मी संक्रांतीला काही झालं तरी नवीन ब्लॅक साडी घेतेच म्हणून ब्लॅकच डोक्यात होती. तिथे एक बघितली पण होती मी जी मला लांबून ब्लॅक दिसली आणि मी ऑलमोस्ट तीच फायनल करायला गेली होती.
बट नंतर निखिल बोला की तुला कलर ब्लाइंडनेस झाला आहे, ती नेव्ही ब्ल्यू आहे, डार्क नेव्ही ब्ल्यू. मग परत ती कॅन्सल केली कारण नेव्ही ब्ल्यू कलरच्या पण खूप साड्या आहेत माझ्याकडे. सो ही घेऊन आली. याचबरोबर कडक भाकऱ्या, बाजरा आमटीची, हां असं बरंच काही काही घेऊन आलेलो आहे. सो आणि अजून एक गोष्ट जी मला इतकी जाणवली ना, याआधी फक्त मी आणि निखिल राहायचो आणि बाहेरून आल्यानंतर ना घरात पसारा असो काही असो आम्ही झोपून घ्यायचो. म्हणजे आम्हाला ती हॉस्टेल लाईफ, PG लाईफ आम्ही जगत होतो. आज पहिल्यांदा असं बाहेरून खूप थकून आल्यानंतर, दिवसभर बाहेर होतो मी, 11 बाहेर होती आणि घरी आल्यानंतर मी सगळ्यात आधी सखीला साईडला ठेवलं, घरं झाडली, घरं आवरली. घरं आवरून गेलेली होती मी, पण परत आल्याला घरं झाडली. जे सखीने आल्याला 2-3 वस्तू खाली काढल्या होत्या ते वरती नीट ठेवल्या वगैरे. आणि मग मला जाणवलं की यार जेव्हा मी आईकडे होती मला काही घेणं देणं नसायचं. जेव्हा दादा, वहिनी, आई आम्ही सगळे फिरून यायचो, मी जाऊन माझ्या रूममध्ये झोपून घ्यायची, मी, दादा, आई आणि वहिनी वरचं जे होतं ते आवरून घ्यायचा. तर आता सध्या मी त्या रोलमध्ये की आल्याला काय असतं नसतं ना ते आवरून घ्यायचं. निखिल मला म्हणतोय की हा डायरेक्ट 360 चेंज आहे, एवढा बदललेलं मी तुला कधीच नाही बघितलं आहे. घर माझं स्वच्छ असायचं बट मी एवढी क्विक नव्हती जेवढी आत्ता झाली आहे, हे मलाही जाणवत आहे. सो असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पाहिजे तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. ही बर्फी मी पण फर्स्ट टाईमच पाहिली. निखिल कुठे आहे तुझी बर्फी? ही कवठाची बर्फी आहे जी निखिलला अरे काय रे जी निखिलला फार आवडली. निखिलचा बाईट वगैरे घेतला त्यांनी कारण निखिल इतकं कौतुक करत होता. निखिल तू फर्स्ट टाइम खाल्ली की आधी खाल्लेली होती? बट खूप छान होती. दाखव ना खोलून. तोपर्यंत आमचे हे कवट बघा, हे गोल गोल कवच बघा. ए बाबू खोलतोय तोपर्यंत ह्या बाजरीची कडक भाकरी, ज्वारीच्या पण होत्या याच्यातल्या, पण नवरोबांना बाजरीच लागते. देन हे पण घेतलंय आम्ही बाजार आमटी. ही आम्ही तुळजापूरवरनं येताना खाल्ली होती. ही असली आहे जी निखिलला फार जास्त आवडली. जाम भारी. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन भेटत असली तर नक्की ट्राय करा. मी तर फुकटमध्ये मार्केटिंग करतोय. तर गोष्टी मी बऱ्याच आणल्या बट दाखवायला आत्ता वेळ नाही आहे कारण सगळीला झोपवायचं आहे. सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आम्हाला तुमचं दिलेलं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतं आहे. कमेंट्सद्वारे म्हणा, लाईक्सद्वारे म्हणा, तुम्ही जशी भेटतात आम्हाला त्याद्वारे म्हणा. सो असंच प्रेम देत राहा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.